नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर युट्यूबकडे थोडंसं लक्ष देणं, डेली ब्लॉग टाकणं किंवा मग नवीन गोष्टी इम्प्रूव्ह करणं, नवीन गोष्टी शिकणं. तर आज आहे 31 डिसेंबर म्हणजे 2025 मधला शेवटचा दिवस आणि तो छान असा सेलिब्रेट करावा असा विचार केला आहे. तर पूर्ण वर्षभर धावपळ होती, खूप छान गेलंय आणि आय होप तुमचं वर्ष पण खूप छान गेलेलं असणार आहे. तर म्हटलं चला आज दिवसभरात काय काय होतंय ना तुमच्यासोबत शेअर करू. पूर्ण वर्षभर चालू होती आपली धावपळ, स्वयंपाक, भांडे, धुणं, गावाला फिरणं, सण वार, माहेर सासर सगळं काही होतं, सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं. पण आजचा शेवटचा दिवस थोडासा वेगळा आणि युनिक घालवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आज मी भरपूर सारं प्लॅनिंग केलेलं आहे उद्यापासून म्हणजे 2026 साठी. तर चला शेवटचा दिवस 2025चा आपण सोबत सेलिब्रेट करूया आणि आता कसा जातोय तुमच्यासोबत पण शेअर करते. आईने साडी घातली म्हणून माझ्या श्रावाला पण साडी घालायची आहे. हो ना बाळा, आईच्या ओढणीची साडी घालतो का तू? छान दिसतोय. शेवटचा दिवस आहे म्हटल्यावरती वर्षभर जपून ठेवलेल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ना त्या आज बाहेर काढायच्या आहेत. तर माझे जे 2-3 ड्रेसेस आहे जे मला वापरायचेच नाही आहेत, म्हटलं चला ते आज कपाटामधून सेपरेट करूयात आणि कपाट एकदम व्यवस्थित आवरून ठेवूयात, जेणेकरून पुढच्या वर्षी म्हणजे उद्या जेव्हा मी उघडून बघेल तेव्हा खूप छान दिसेल मला ते. आता इथंच बघा ना, माझी एखाद्या 2 गोष्टी संपल्या किचनमधल्या डब्यांमधल्या. तर मी ते डबे स्वच्छ केले, धुतलेत आणि नवीन गोष्टी आणून त्यामध्ये भरल्या आहेत. पण आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये भरपूर सारे विचार चालू असतात, ते काही आपण लगेच सोडत नाही किंवा मग तो विचार किंवा त्या आठवणी त्याच आपण कंटिन्यू चालू ठेवतो. काहीतरी नवीन गोष्ट आत्मसात करायची आहे किंवा शिकायची आहे हे आपल्या डोक्यामध्ये येत नाही, रोजचा दिवस आहे तसाच चालू असतो. पण त्यासाठी 1 तारीख म्हणा किंवा 31 तारीख म्हणा, नवीन वर्ष त्यासाठीच असतं की चला आपण जुन्या गोष्टी सोडून देऊयात आणि काहीतरी नवीन संकल्प करूया किंवा नवीन गोष्टी आत्मसात करूया आजपासून, उद्यापासनं. आता रोज म्हटलं तर असं काही होणार नाही, पण चला 1 तारीख आहे तर आपण ना भरपूर साऱ्या नवीन गोष्टी चालू करूयात आणि या जुन्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत, ज्या आपल्यासाठी खरंच हानिकारक आहेत ना, त्या नक्की यावर्षी सोडून देऊया. कपडे सुकायला घालायचे बाकी होते, तेवढे कपडे आधी सुकायला घालून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं काम आवडते. बरेच दिवस झालेत मनी प्लांटचं पाणी चेंज नाही केलं, म्हटलं चला आज त्याचं पाणी पण चेंज करून घेऊयात आपण. हे पहिल्यांदा खूप छान ग्रो झालं होतं, आता थोडंसं सुकलंय पण छान दिसतंय. तर फक्त आहे ना ह्या ज्या बॉटलमधलं आहे ना ते मला असं वाटतंय की दुसरं लावावं, जेणेकरून ते पण छान येईल. सध्या तर त्यामध्ये पण पाणी फिल करून ठेवते. आणि आणखी एक काचेची बॉटल आहे, जी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असं ही. तर हिला पण ना मस्त एक झाड लावून देऊया म्हटलं, यात पण मनी प्लांट लावूया. पण ठेवावी कुठं हा प्रश्न चालू आहे, त्यामुळे ही पेंडिंग राहिली सध्या. तर आज नाही पण उद्या नवीन वर्षाचं यामध्ये आपण झाड लावून देऊया आणि किचनवरती किंवा मग टेबलवरती तिला पण सेट करूया. जसं आपण दर महिन्याला पान बदलायला एक्सायटेड असतो ना, तसंच मी नवीन वर्षी कॅलेंडर बदलायला एक्सायटेड असते. तर नवीन कॅलेंडर आणलं होतं 2026चं, ते भिंतीवरती लावून दिलं आणि त्यामध्ये सगळ्यात 1 नंबर बघत असते ते म्हणजे माझा बड्डे कोणवारी येतो आणि दिवाळी कधी असते. तर चला बघूयात. नवीन कॅलेंडर लावलंय पण मला वाटत नाही जुना कॅलेंडर 1 तासाच्या वर टिकल, कारण की आमच्या मॅडम कॅलेंडर घेऊन बसल्या आहेत. काय करते बाळ तू? अभ्यास? तुला अभ्यास करायचा? पेन देऊ? ठीक आहे दे. तर आता पेन लागतोय आणि पेन घेऊन मस्त अभ्यास करायचा आहे, जेणेकरून मग त्या कॅलेंडरची पूर्ण वाट लागणार आहे. कुणी आणला जामून? देऊ का तुला जामून? कुठे आहे जामून? धरा. तू खाणार आहे जामून? ठीक आहे, मला देते का थोडासा? दे ना ग आईला. नको, आईला उपवास आहे, तू खा. खा तू, उपवास आहे आईला. कसा आहे सांगा आईला? छान आहे. काल गावावरून येताना ना एक कांद्याची गुणी आणली होती यांनी, पूर्ण फुल भरून कांद्याची गुणी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस बघितली असेल ही.
तर ती त्यांना द्यायची, त्यांच्या फ्रेंडला 1-2 फ्रेंड आहेत त्यांना द्यायची आहे, त्यासाठी ठेवली. आणि माझ्या मामाच्या मुलाला पण देऊयात म्हटलं, थोडेफार कांदे आणि आम्हाला पण होतील. तर ती पण ना बाहेर घ्यायची, पण तिचे एवढे टर्पल गाळत आहेत ना की बस. आता ते आले की ऑफिसवरून मग आतमध्ये ठेवून घेते आणि त्यानंतर जेव्हा येतील तेव्हा मग त्यांचे मित्र वगैरे रविवारी बोलूया आणि त्यांचे कांदे वाटून देऊया. तर आमचे कांदे पण विकायला काढलेत. आता जवळजवळ 10-15 दिवसामध्ये सगळे कांदे विकून होतील आणि त्यानंतर मग नवीन कांदे पण लावलेले आहेत. तर जुने कांदे ह्या वर्षी आमचे बरेच दिवस होते, आता ते पण विकले आहेत. सो त्यामुळे आम्ही भरपूर सारे कांदे आणले, जेणेकरून आता नवीन कांदे येऊपर्यंत आम्हाला हे कांदे पुरले पाहिजे किंवा मग परत गावी गेल्यानंतर पण घेऊन येऊ. कारण की थोडेफार जे वापरायला लागतात ना तेवढे ठेवलेले असतात स्टोअर करून. तर तेव्हा पण माझे 2-4 ड्रेस इस्त्री करायला म्हटलं चला ते ड्रेस इस्त्री करून घेऊयात, म्हणजे उद्या मी जरा निवांत राहील आणि उद्याचा दिवस एकदम रिलॅक्स घालायचा आहे. दिवसभरातला जी काही छोटी मोठी कामं आहे ना ती सगळी आज उरकून घ्यायची आहे. तर बाकीचे सगळे कामं आवरले, फक्त इस्त्री बाकी आहे. तर आता ती इस्त्री पण करून घेते आणि शाऊचं मात्र खेळायचं चालू आहे. एक पेन दिला की ते निवांत खेळ. मी यावर्षी काय काय ठरवलंय पुढच्या वर्षीसाठी हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलंच आहे. पण तुम्ही यावर्षी काय काय ठरवलंय पुढच्या वर्षासाठी किंवा उद्यापासून काय काय नवीन चालू करणार आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा. मला पण ऐकायला छान वाटेल की कोणाकोणाचे काय काय विचार आहे नवीन वर्षाबद्दल आणि नवीन काय सुरुवात करताय तुम्ही आयुष्य बदलण्यासाठी. नक्की कमेंट करून सांगा तेवढं. उपवास आहे त्यामुळे दुसरं काही तर नाही, पण मस्त गरमागरम खारे शेंगदाणे करूयात, जे की मला पण आवडतात आणि माझ्या लेकीला पण खूप आवडतात. तर चला आपण ना खारे शेंगदाणे करूया छान. पूजा खारे शेंगदाणे मला माझ्या लेकीला जास्त आवडते, तर म्हटलं चला आज तेच बनवून घेऊया. आणि एकादशी पण मी याच वर्षी धरायला चालू केल्या होत्या आपल्या आषाढी एकादशीपासनं. तर वर्षाच्या शेवटी एकादशी आली म्हणजे खरंच खूप छान वाटतंय की चला वर्षाचा शेवट मस्त असा एकादशीने किंवा मग उपवासाने होतोय आपला. आणि पुढच्या वर्षी पण एकादशी कंटिन्यू करणार आहे, म्हणजे इथून पुढे तर कंटिन्यूच करणार आहे. पण छान वाटतंय, काहीतरी नवीन चालू केलं होतं 2025 मध्ये आणि 2026 मध्ये, त्यापेक्षा काहीतरी छान चालू करायचं आहे. आपले शेंगदाणे छान भाजले गेले, शेंगदाणे छान भाजले त्यामध्ये आता थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी. कढाई भरपूर जळाली आहे तर शेंगदाणे मस्त कडक झालेत आपले. शेंगदाणा खायचा आणि काय केलंय गरम आहे. काय झालं शेंगदाणा पडला गरम आहे का तू करू. छान झाले, छान आहे. कशी झाली, कशी कशी हेच ते वर्ष होतं ज्या वर्षी मी ब्लॉगिंग सुरू केली होती किंवा यूट्यूब चॅनल चालू केला होता. मागच्या वर्षी शाऊचं अकाउंट बनवलं होतं आणि त्यानंतर अचानक ठरलं की चला पब्लिक अकाउंट बनवूया आणि आपण पण आपली डेली रुटीन किंवा डेली लाईफ शेअर करूया तुमच्यासोबत. आता जवळ 7-8 महिने होत आलेत आपल्या यूट्यूब जर्नीला आणि छान चालू आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. नवीन नवीन माणसं भेटली आहे तुमच्यासारखी आणि ती पण फॅमिलीसारखी होऊन गेली आहे. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला आहे. आता सूर्य मावळतीला गेला आहे, दिवसाचा पण शेवट झाला आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बाकी आहे, पण तो स्वयंपाक आता काय खिचडी बनवायची किंवा मग भगरीचा भात बनवायचा आहे. खूप सुंदर आणि व्यवस्थित दिवस गेला आहे. तर दिवस म्हणण्यापेक्षा वर्ष. तर आता नवीन वर्षासाठी 2-3 गोष्टी म्हटलंय की आपण कराव्यात. तर पहिली गोष्ट तर आहे की रोज स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं.
थोडासा व्यायाम करणं म्हणा किंवा मग थोडंसं वॉकिंग करणं म्हणा. तसं तर रोज सकाळ संध्याकाळ करते, 15-15 मिनटं वॉकिंगला जाते, पण यापेक्षाही थोडंसं टायमिंग वाढवून सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास थोडंसं लवकर उठणं ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबकडे थोडंसं लक्ष देणं, डेली ब्लॉग टाकणं किंवा मग नवीन गोष्टी इम्प्रूव्ह करणं, नवीन गोष्टी शिकणं, ही एक गोष्ट आहे. यूट्यूबने खूप काही दिलंय मला, खूप काही नवीन माणसं जोडली आहे, तर ते पुढं चालू ठेवणं ही दुसरी गोष्ट आहे आयुष्यामध्ये करणार आहे. तिसरं म्हणजे थोडासा स्टडीकडे लक्ष देणार आहे. तर शिक्षण तर पूर्ण झालंय, एक्झामकडे थोडंसं लक्ष द्यायचं, त्याचा पण दिवसातून 1 ते 2 तास स्टडी करायचा, जेणेकरून आपण इतकं सारं ग्रॅज्युएशन त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही असेल एवढं सगळं शिकलोय, तर त्याचा कुठंतरी काहीतरी यूज व्हायला पाहिजे. त्यासाठी मग 1 वर्ष तरी त्या गोष्टीसाठी देणार, रोज 1 ते 2 तास अभ्यासासाठी पण वेळ काढणार आहे. त्यानंतर श्राऊकडे लक्ष द्यायचं. श्राऊ आता जवळजवळ 2 वर्षाची झाली, तर तिला नवीन नवीन गोष्टी शिकवायच्यात, तिच्याकडनं थोडासा स्टडी करून घ्यायचा, असं काहीसं माझं प्लॅनिंग आहे. बऱ्यापैकी तिला सगळ्या सवयी लागल्या आहेत, पण आणखीन नवीन गोष्टी ती शिकले पाहिजे, नवीन माणसांसोबत तिची ओळख झाली पाहिजे, थोडंसं तिला खेळायला नेणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि शेवटची गोष्ट म्हणजे काही असो किती असो मस्त आनंदित राहायचं, खुश राहायचं आणि आलेला दिवस छान असा सेलिब्रेट करायचा. दिवसाच्या शेवटपर्यंत काहीतरी व्यवस्थित आणि छान एखादी गोष्ट आपण शिकलोय किंवा आज काहीतरी आपण केलंय, या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे. आणि असं वाटलं नाही पाहिजे की आजचा दिवस व्यर्थ गेला आहे किंवा आजच्या दिवसामध्ये आपण काहीच केलं नाही, असं अजिबात वाटलं नाही पाहिजे. तर आलेला क्षण व्यवस्थित आणि आनंदात गेला पाहिजे. कुणाचा राग आला किंवा भांडण आलं तर लगेच भांडण झालं तर लगेच हायपर राहिलं नाही पाहिजे. माझा तर स्वभाव आहे की मी डायरेक्ट रिॲक्ट करते, तर ती एक गोष्ट मला थोडीशी कमी करायची आहे. समोरच्याचं ऐकून घ्यायचं आणि आपलं थोडंसं बाजूला राहू द्यायचं किंवा मग आपण शांतता घ्यायची, ही एक गोष्ट मला करायची आहे. आणि अजून पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या होतील त्या तुमच्यासोबत पुढच्या वर्षामध्ये, म्हणजे उद्यापासून तर शेअर दिवस. आणि आजचं हे वर्ष खूप छान गेलेलं आहे. आय होप तुम्हाला पण हे वर्ष खूप छान गेलेलं असेल. आणि पुढच्या वर्षासाठी तुम्हाला, तुमच्या परिवाराला माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून हॅपी न्यू इयर. तुमचं पण वर्ष खूप आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं जावो. तर आजच्या ह्या 2025चा शेवट आणि उद्याचा 2026चं आगमन, त्यासोबतच आपला आजचा व्हिडिओ मी तर शेवट करते किंवा एंड करते. तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, तुम्ही पण नवीन वर्षामध्ये काय काय करणार आहात किंवा काय काय संकल्प केले तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणती नवीन गोष्ट तुम्ही चालू करणार आहात ह्या वर्षामध्ये 1 तारखेपासून तेही कमेंट करून सांगा. माझं तर यूट्यूब जर्नीसोबतच स्टडी हा एक फायनल डिसिजन झालेला आहे. तर तुम्ही काय विचार केलेला आहे, तुम्ही स्वतःसाठी किंवा एवढं शिक्षण केलेलं आहे किंवा मग आणखी तुमच्या फॅमिलीसाठी काही नवीन गोष्ट स्वीकारणार आहात किंवा करणार आहात, कोणती जुनी गोष्ट आहे ती तुम्ही सोडून देणार आहात, तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, या सगळ्या गोष्टींसोबत आजचा आपला व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया उद्या आणखीन एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.